तर आज आपण बघणार आहे आवळ्याचा मुरब्बा. आणि हे बघा आमच्या आईने ना इथून आवळे आणलेले आहेत हे आमच्या शेतामधून. तर ती ना त्याचे हे सगळे देठ वगैरे काढतीये माझी आई. हे बघा ते बघितले असेल तुम्ही. आणि अगस्त्य बघा कसा मध्ये आधी लुडबुड चालली त्याची. अगस्त्य काय खातोय तू? काय खातोय? तू काय बोलणार नाहीये पण आवळा खातोय. आता काय माहिती त्याला आवडतोय का नाही. आवडतो तुला? तर इथं बघा आई कशी ना धुवून वगैरे घेते चांगलं एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं ते. कारण थोडी फार माती वगैरे असतेच याला नाही का. तर ती सुद्धा गेली पाहिजे आपली त्याच्यामुळे. आणि अगस्त्य सुद्धा बघा आम्हाला धुवू लागतोय. अगस्त्य तू धुवू लागतोय आम्हाला. तर धुवून आम्ही ना इथे साईडला ठेवतोय एका याच्यामध्ये. बघा आमच्याकडे हे बघा पितळेची ही आहे कढई. खूप जुन्या काळची आहे. हे बघा हे नाही हा मोठा आवळ्याचा माझ्या आईने केलेला आहे. कारण ना हा पण वेगळा आहे. पण आता आपण जो करणार आहे ना तो बारीक आवळ्याचा करणार आहे. हा मोठ्या आवळ्याचा मुरंबा केलेला. आता म्हणलं बघा इथं कढईमध्ये ना टाकलेलं आहे. बघा लगेच पाणी सुटायला लागलेलं आहे. लगेच आवळे ना त्यात लगेचच टाकून द्यायची. कारण गुळाला पाणी सुटायला काही टाइम नाही लागत. आणि हे पण आवळे ना त्यामध्ये शिजले पाहिजेत म्हणून आपल्याला हे टाकायचे ते. तर माझ्या आई नाही ते टाकतीये आवळे. तर आपल्याला ना मूळ आंबा करायचा आहे आवळ्याचा. म्हणजे मुरावळा. मला पण नव्हतं येत बोलता पण मुरावळा बोलतात याला. तो शरीरासाठी एकदम चांगला असतो. काय काय ना तसेच आवळे खायला पण आवडतात. पण हा एकदा ट्राय करून बघा खरंच खूप छान वाटतं. कारण आमच्या श्रेयन ते ना खूप म्हणजे खूप खातं ते. आता ते आलं बघा कसे याच्यावर ताव मारतील. तर आवळ्याचे ना खरंच खूप उपयोगी नाही का केसांसाठी. परत अजून काही काही शरीरासाठी नाही का खूप वगैरे पित्त बघा ज्याला पित्त वगैरे होतं ना त्यांनी सुद्धा हे खाल्लं ना तर खूप म्हणजे खूप चांगलं आहे शरीरासाठी. आवळा पाचनकारक पण म्हणजे पचायलाही चांगला असतो. झाकण ठेवायचे. तर बघा कसं उकळी आलेली बघा याला आवळ्याला. म्हणजे चांगला शिजतो ना हा त्याच्यामुळं चांगला शिजला पाहिजे. तर झाकण ठेवूया. हे बघा ओनियन कटिंगचं बघा कसा खेळतोय अगस्त्य. बघा कशी उकळी फुटलेली. आई अर्धे तर शिजले असतील ना ग. अर्धे शिजले असतील आता बघा. तर आम्ही ना आत्ता चेक करतोय आम्ही आवळे शिजले ते का नाही म्हणून. तर आई शिजलाय का ग? शिजलेलं आहे का. मोठा आवळा आहे पण याची खरंच टेस्ट अजून पाक असा घट्ट झाला पाहिजे. अजून थोडासा हे थोडा मीडियम आहे. अजून चांगला घट्ट व्हायला पाहिजे हा. म्हणून ना आपल्याला अजून ठेवायचं आहे ते. बघा ह्यामध्ये ना तुम्हाला दिसलं असेल हे बघा ही दालचिनी विलायची हे सगळं टाकलेलं आहे. ते आता आम्ही व्हिडिओमध्ये दाखवलं नाही पण ते ना ऑलरेडी टाकलेलं आहे आम्ही. तर चांगली टेस्ट आणि वास येण्यासाठी नाही का. लवंग आणि विलायची आणि दालचिनी. लवंग विलायची आणि दालचिनी हे इतकं टाकलेलं आहे. बघा परत उकळी फुटायला लागली ते अजून घट्ट घट्ट होत जाईल. तर हे बघा हा कसा दाबतोय बघा इथे. बघा मी कशी दाबतीये. तर हे बघा निघालेलं आहे याचं. तर हा पूर्णपणे शिजलेला आहे. तर इथे बघा कसा ब्राउनिश कलर आलेला आहे एकदम. म्हणजे हे तर बघा वरती गुलाबजाम मोठेवाले आहेत ना हे तर गुलाबजाम सारखेच दिसत आहेत. आणि हे बघा आता पूर्ण ते ना ब्राउनिश कलर होईल याचा पूर्ण. अजून झालेलं आहे तर अजूनही होईल त्याच्यामध्ये. आणि हे रेडी झालेलं आहे आपलं. बघा किती भारी दिसते.